जगात सगळ्यात पवित्र कथा रामरायाची. कथा देवाच्या आहे, आपले राडेत राडे. आमच्या गावचा एक माणूस पंढरपूरला गेला पहिल्याच वर्षी आणि वारकऱ्याची पेटी चोरून घरी घेऊन आला. बायकोला म्हणला इठोबा मला पावला. बायको म्हणली कसं काय? म्हणले अगं पेटी सापडली, मजबूत माल त्याच्यात, कुलूप लावलेलं आहे, मजबूत धन, इठोबाची कृपा झाली. बाई म्हणली भोजेकर 21 वर्षापासून जातो पण म्हणले मेल्याला अजून देव भेटला नाही. हातोडी आणली, कुलूप तोडलं, कळूप कलीतून बाजूला काढलं, कडी कोंड्यातून बाजूला केली, कडीतून त्या ठिकाणी कोंडा आणि दरवाजा त्या ठिकाणी झाकण उघडलं आणि तिच्यात पाहिलं. त्याला वाटलं धन असेल, पैसे असतील, 500च्या 200च्या 100च्या 50च्या नोटा असतील, पिवळा माल असेल, वजनदार होतं, गोदरेजचं 9 तालचं कुलूप होतं, पितळाची पेटी होती. जसं झाकण उघडलं त्याच्यात पैसे, धन, आळका काहीच नव्हता. न्हाव्याचं दाढी करायचं सामान होतं. कथा नाहीत राडेत राडे. कथा एक तर संतांच्या, कथा एक तर भगवंताच्या असतात. आणि कुंभ भरलेला आहे प्रयागराजला. 28ला आम्ही जातोय, 29ला शाही स्नान आहे आखाड्याच्या वतीनं, आनंद आखाड्याच्या वतीनं असल्या कारणामुळे जावं लागतं. मायबाप, प्रयागराजला कुंभ भरलेला आहे. प्रयागराजला कुंभ भरला, त्रिवेणीचा तिथे संगम आहे. मी तर असं म्हणतो सिद्धनाथ स्वामी महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी हा कुंभच भरलेला आहे. मी नाही, तुकोबरायांचं प्रमाण आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी, देवाचा भक्ताचा नामाचा त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना, सरस्वती. कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. करेलो जो प्रश्न सांगितलो जो कथा, श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करती, तयाचे उद्धरती पूर्वजते. ही कथा भागीरथी म्हणजे कथा गंगा आहे. आणि 29 तारखेला मौनी अमावस्या आहे. तुम्ही भाग्यवान आहे, तिकडे पर्वणी आहे प्रयागरा. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला दक्षिण गंगेमध्ये स्नानाचं पुण्य या ठिकाणी लाभणार आहे. जे गंगे स्नान केल्यानंतर पुण्य लाभेल तेच तुम्हाला माय गोदावरीमध्ये अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर तेच पुण्य आहे, कारण ही दक्षिण गंगा आहे. मला मुक्कामी राहणं शक्य नाही, तर मी खरंच थांबलो असतो महाराज. तुमच्या पायाजवळ आहेत, ज्याच्या पायाजवळ गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा नाही का. जो चीज अपने पास होती तब आदमी को उसका एहसास नहीं होता. तुमच्या जवळ फार मोठं तीर्थ आहे, फक्त ध्यानात घ्या माय बापू. विठाल विठाल. ग्रंथ मार्गदर्शक आहे, दुसरा भगवंत. काय गरज महाराज 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. लोक मंगळावरती गेले, चंद्रावरती गेले, शुक्रावरती गेले. आम्ही यान पाठवलं, आदित्ययान, चंद्रयान, चंद्रयान 2, चंद्रयान 3, शुक्रयान. आम्ही एवढी यान पाठवले. आम्हाला कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज काय? आम्ही फक्त ऐकलं होतं, पडती झाडे पाहूया. काय गोड होतं महाराज ते. त्याचं पुढचं चरण लय गोड आहे. मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी बी सुगरण होती, आता मामी भाचा पाहून दुधात पाणी होत ती. चंदा मामा आहे ना, आम्हाला शास्त्रज्ञांनी चंदा मामाच्या गावाला नेलं. माय बाप, जुना काळ लय आनंदाचा होता महाराज. जुन्या काळात पैसे नव्हते, गरजा कमी होत्या, पण आनंद खूप होता. 5 वाजले, शाळेची घंटी वाजली की शाळेतून पळत सुटायचे. आणि एक गाणं ठरलेलं होतं आमच्याकडे, तुमच्या ऐकिनी मला माहिती. शाळा सुटली आई मला भग्याने. हा भग्या कोण आहे? भग्या हा भग्या मला अजून सापडला नाही, 40 वर्ष झालो. तो आनंद वेगळा होता माय बाप. अजून 5 वर्षांना लेकरं पाठी दप्तर नाही, लॅपटॉप घेऊन शाळेत जातील. लॅपटॉप घेऊन, टॅब घेऊन शाळेत जातील. एवढी क्रांती आपल्या विज्ञानानं केलेली माय बाप. आपण कोणत्या क्षेत्रात मागे नाही. म्हणून आम्हाला देवाची गरज आहे. काय गरज आहे महाराज देवाची आम्हाला? चाले हे शरीर कोणा बोलवितो? देखवी ऐकवी एक नारायण. मी एका पोराला विचारलं, का रे चाले हे शरीर? तो म्हणे पायाचे असत्य. शरीर जर पायाच्या सत्याने चाललं असतं मग प्रेत का चालत नाही? प्रेत जर चालायला लागलं असतं तर प्रेतानं खाद्य करायला सांगितलं असतं. पोरं हो, तुम्ही असे डांबरी रोडने या, मी तुम्हाला असा शॉर्टकट पत्र्याच्या शेडमध्ये भेटतो. एक पोरगं सायकल शिकलं. सायकल असो, मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो, मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो, मोटरसायकल असो, का अजून दुसरं काही असो, 5 वर्षाने येणार माणूस पडल्याशिवाय शिकत. पोरगं सायकल चालवत गल्लीत गल्लीतून गावात गावातून एकदम मेन रोडला समोरून प्रेत यात्रा येत होती. रघुपती राघव राजा रामपती तर पावड सीताराम आवाज द्या. पोरगं घाबरलं, भांबवलं, ब्रेक मारा की पाड्या जाऊ की हँडल पाकवावं. जसं गेलं तसं प्रेताला जाऊन धडकलं.
खांदेकरी बाजूला पडले, प्रेत खाली पडलं, ते पोरगं खाली पडलं, त्याच्या गुडघ्याला सायकल लागली. लोक बोलायला, मूर्ख बावडं, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा बदला, तुला कॉमन सेन्स आहे का? तो म्हणला शांत बसावं. लोक म्हटले का दड्या तुला कळता का? तो म्हणला गपची बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही का? बाकीचे का बरं गावात धिंगाणा घालतात तेच कळत नाही. चाले हे शरीर, खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठी उठवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती आहे, पण नांदेडवरतून सिद्धनाथपर्यंत नागापूरपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती आहे. झाडाची पाने हाले त्याची सत्ता राहिले आता मग कोटे, राहिले आता मग कोटे. वृक्षाचे पान हाले जायचे सत्ता राहिली हंता मग कोठी. बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही. एकाने 1.5 कोटीचा बंगला बांधला, इम्पोर्टेड शावर लावले, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं, अख्खं गाव जेवायला होतं. रात्रभर बुंदी गाळली, म्हातारा रातभर बुंदी जवळ थांबलं, कोणाला मुठभर बुंदी खाऊ देईना. पाटे 7 वाजता उजडले, हॉलमध्ये गेलो, हॉलमध्ये चिकणी फरशी बसवली होती, त्यावर नातून पाणी सांडलं होतं. याला दिसलंच नाही, असा सरकला, पुन्हा उठलाच नाही. बंगले बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे. विश्वभरण पोषण कर जोई ताकर नाम. भगवंताच्या हातात सगळ्या गोष्टी आहे. मग का हो, काय आहे देवाच्या हातामध्ये? एक गोष्ट आहे, तुम्ही जे कर्म करता, जे तुम्ही भोगताय, त्याचा नाश करण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या हातात आहे. तुम्ही जे करताय ते क्रियामान, जमा झालं ते संचित, भोगताय ते प्रारब्ध. प्रारब्ध टळत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळे ना, तुझ वेन रामा मज कंठ वेना. प्रारब्ध टळत नाही, पण प्रारब्धाचा नाश होण्याकरता हरीची कृपा होणं गरजेची आहे. आणि हरीची कृपा होण्याकरता संत भेटणं महत्वाचं आहे. भाऊ अवघड आहे संत भेटी. चंद्रामृत सुखी सेववेल, असता जाता रवी धरवेल, नाथबाबा सांगतात. साधूची भेट होणं दुर्मिळ आहे. ऐसे कैसे भेटत तिथे साधू. साधू भेटण्याकरता भाग्याचा उदय, भाग्याचा उदय झाला तर साधू भेटतात. काही लोकांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजेडात आलं, काहींचं 10 वर्षानं आलं, काहींचं 50 वर्षानं भाग्योदय झाला, काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही. काय गंमत आहे महाराज. त्या गणपतीच्या पिरियडमध्ये एक 7-8 वर्षाचं पोरगा अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालं होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, टोकमोक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माया बापानं बुटानं हाणला. नालायक होतं, कार्ड बापानं मजबूत हाणलं. एक बाई रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणायची, भीक मागायची. ती रातोरात स्टार झाली होती इंडियन आयडल मध्ये. तेरी एका रात्यात. ऐका आता काय भाग्य असतं काही लोकांचं. कुंभमेळ्यात जटाधारी मठाधारी ऋषी मुनी जपी तपी संन्यासी गिरीपुरी भारती संन्यासी 13 आखाड्याचे म्हणताय शंकराचार्य, पण एक बी फेसबुकला नाही. ती फक्त घाऱ्या डोळ्याची बाई फेसबुकला आहे. मोनालिसा काय भाग्य आहे तिचं. लोक साधूच्या मागे कॅमेरा घेऊन पळत नाही, हे कॅमेरावाले त्या बाईच्याच मागे फिरतायत. शेवटी तिला साधूनी हुसकवून दिलं, म्हणले निघ. लोक आम्हाला विचारतीने तुझ्याच मागे फिरतायत. काय या देशात कोणाला काय कधी किंमत येईल सांगता येत नाही. अख्खे साधू एका बाजूला आणि ती घाऱ्या डोळ्याची बाई एका बाजूला आहे महाराज. हे तिचं भाग्य आहे की नाही. हे झालं प्रापंचिक भाग्य. पण तू का म्हणे भाग्य या नावे बोलीजे, संसारी जन्मी जे याजला. सिद्धनाथ स्वामी महाराजांची सेवा तन्मन धनाने, त्याची समर्पित भावाने सेवा, या ठिकाणी कथा कीर्तन भागवत अन्नदान या गोष्टींची सेवा करणं तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे. हे खरं भाग्य आहे की आपल्या हातून देवाची, धर्माची, देशाची, समाजाची सेवा घडते. मायबाप खऱ्या अर्थानं हे भाग्य आपल्या जीवनामध्ये पाहिजे. नाही तर भाग्याचं काय घेऊन बसलात मायबाप. भाग्य संत त्या ठिकाणी भेटल्याशिवाय आपलं भाग्य उजडायला येत नाही. पण प्रश्न असा आहे, खरा साधू ओळखता येत नाही. 6 + धू = साधू. ज्याने 6 धुतले त्याला साधू म्हणतात. सध्या तुम्ही कोणालाही साधू समजायला लागलेत. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. लढाईचे तोपर्यंत
बायकोला 45 नावं आहेत मराठी शब्दकोशात. दारा, भार्या, पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता, बायको. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाईफ. काय स्पेलिंग काय आहे ते वाईफचं? WIFE, वाईफ. त्याच्यातच सगळं आलं. विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. कुठलीही पूर्वसूचना न देता जी नेहमी झगडायला तयार असते तिला बायको असं म्हणतात. नवऱ्याने बासमती तांदूळ आणला नांदेडवरतून एकदम क्वालिटीचा 150 रुपये किलोचा आणि सांगितलं बायकोला खिचडी कर. ती मोबाईलच्या नादामध्ये तिने ते तांदूळ काढले तसेच कुकरमध्ये घातले कावडे महाराज. 3 शिट्ट्या झाल्या. नवरा जेवायला बसला, भूक लागली, तिने त्यात खिचडी वाढली. घाईमध्ये याला भूक लागली, ज्याने पहिलाच घास उचलला तोंडात टाकला आणि जसा चावणार तसा दाताखाली खडा आला, कडकन वाजलं. आम्ही सोबत होतो जेवायला. दाताखाली खडा आला, तो बोलायला लागला, चिडला. म्हणले मग तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा म्हटलं, तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणले काय झालं? अगं म्हणले देवाने तुला लिंबू एवढाले, 2 मोठे मोठे डोळे दिले, तुला एक खडा निवडून काढता आला आणि बावळट. ती म्हणली शांतपणा नका करू, मला सांगता देवाने 2 डोळे दिले लिंबू एवढाले आणि एक खडा निवडता आला नाही. मी असं म्हणते देवाने तुम्हाला 32 दात दिले, एक खडा चावून खायला का रोग आला? जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी छुप के प्यार किया तो राम रहीम बन गए. आणि कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. साधूची एक परिभाषा आहे. खरा साधू बजरंगबलीला ओळखता आला नाही, खरा साधू बलराम दादाला ओळखता आला नाही, खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. याच माय गोदातटी रावण सीतेला पळवायला आला होता. कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग खरा साधू सीतामाईला ओळखता आला का? जर खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही, आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात नाही. साधूची एक परिभाषा आहे, ती संतांची परिभाषा आहे. काय झालं आजी? काय झालं? ही वाजली. आय 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 काय गोदडी असेल कोणाजवळ जमायला. विठाल आयोजकांचे केवढे, सिद्धनाथ स्वामींचे केवढे उपकार आहेत. वरी पत्र आहे, त्याच्यावरती पुन्हा मंडप आहे, आजूबाजूने सगळं पॅक आहे. मला गरम व्हायला लागलं, पण ओलं झालं आतून. यांचा घाम नितळायला लागला. माय तुला हिव वाजायला अवघडे अवघडे. बा मरून या जावे. भाऊ एकदा मायला घे ना, एकदा क्लोजअप मध्ये घे. असू दे असू दे असू दे. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा हे परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी मुक्ताबाई सांगतायत भगवान ज्ञानोबरायना. ऐका मायबाप, संतांची परिभाषा आहे, संत ओळखता येत नाही. खरा साधू भेटत नाही, भेटला तर ओळखता येत नाही, ओळखता आला तर सत्संग घडत नाही, सत्संग घडला तो टिकून राहत नाही, टिकला तर त्या ठिकाणी मायबाप जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक धरणेकरी आळंदीला ज्ञानोबरायांच्या जवळ गेला. ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ 42 दिवस अनुष्ठान केलं. समाधीचे 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. इथे समाधी आहे साधूंच्या. आधी व्याधी उपाधी आणि समाधी. जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी आणि संत म्हटलं की समाधी. समाधीचे प्रकार आहेत. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ गमन, नाथबाबांची जल समाधी आणि मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा. आहे समाध्या पण 4 नाव आहेत. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी का? ज्ञानोबराय पाया आहे आणि पायाला इमारतीच्या खाली थांबावं लागतं, म्हणून ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे, कारण पायाला इमारत सोडून जाता येत नाही. तुकोबरायांचं वैकुंठ गमन का? तर तुकोबराय कळस आहे, कळसाला नेहमी वरती राहावं लागतं, म्हणून तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. नाथ महाराजांची गोदावरीच्या काठावरती जल समाधी आहे. तुम्ही जर गेले नाथबाबांच्या समाधीवर, तो दुपट्टा द्या आणि त्या पुजाऱ्याला सांगा, आम्ही ऐकलं कीर्तनात नाथबाबांची जल समाधी, खरंच इथे पाणी का? नाथबाबांच्या चरणावर जर दुपट्टा ठेवला आणि बाहेर काढला, पिळला तर पाणी पडतं. ती जल समाधी आहे. आणि माझी माय मुक्ताबाई, मुक्ताबाई चिरंजीव आहे, त्याच्यामुळे मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा आहे, समाधी नाही. ऐका, ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीजवळ त्याने अनुष्ठान केलं 42 दिवस. ज्ञानोबराय स्वप्नात आले, विचारलं बाबा काय पाहिजे?
म्हणले मला ज्ञान पाहिजे ज्ञानोबाराया. ज्ञानोबारायांनी सांगितलं बाबा जीवनात ज्ञान पाहिजे म्हणले. हो, कारण प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. नाही ज्ञाने नि सदृशम पवित्रम हे विद्यते. ते ज्ञान पैका बरवे जरी मनी आथ्या नाही तरी संताया भजावे तनु म्हणून जे विचारणासी लागावे अगरबत्ता करावी असं करते ते सेवा हा दारवंट ज्ञानोबा